तपोवन परिसरातील झाडं तोडण्याविरोधात नाशिककर आणि पर्यावरणप्रेमी तर आक्रमक झालेलेच आहेत। मात्र वेगवेगळ्या भागातून येणारे काही तरुण जे आहेत त्यांनी आता तपोवनामध्ये सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे। त्यांनी स्वतः एक हरकतनामा तयार केलेला आहे आणि हा हरकतनामा मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि सुप्रीम कोर्ट यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे। तपोवनामध्ये जे पर्यावरणप्रेमी या ठिकाणी येत आहेत आणि ज्यांचा या वृक्षतोडीला विरोध आहे त्यांच्याकडून अशा पद्धतीचे हे फॉर्म भरून घेतले जात आहेत आणि ते ह्या पोस्ट कार्डमार्फत थेट पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सुप्रीम कोर्टाकडे पोस्ट केले जात आहेत। यासोबतच नेमकं कोण कोण या ठिकाणी येत आहे त्यांचा एक रेकॉर्ड देखील या ठिकाणी मेंटेन केला जातो आहे। त्याच्यामुळे या सगळ्या पर्यावरणप्रेमींचा एकच प्रयत्न आहे की नाशिकमधल्या या तपोवन परिसरातली ही वनसंपदा टिकून राहावी। कसा प्रयत्न सुरू आहे? हा प्रयत्न आम्ही कालपासून चालू केलेला आहे। ज्या पद्धतीने सोशल मीडियावरनं आपला विरोध चालूच आहे, पण मग सरकार त्याच्यावरती काही निर्णय द्यायला तयार नाही। तर आम्ही ठरवलं आहे की सरकारला आता सरकारच्या दारात एवढे कागद पोचवायचे लोकांचे संपूर्ण महाराष्ट्रातून की सरकारने या निर्णयावरती स्थगिती आणण्यात हे केली पाहिजे, प्रक्रिया संपूर्ण केली पाहिजे आणि त्वरित केली पाहिजे। पण कालपासून नेमका कसा प्रतिसाद मिळतोय? कालपासून या ठिकाणी बऱ्यापैकी प्रतिसाद भेटतो आहे आणि रोज जेवढे लोक येत आहेत आमच्या इथे व्हिजिट करतात, आम्ही सगळ्यांना आव्हान करतो आहे। प्लस आम्ही सोशल मीडियावरती डॉक्युमेंट अपलोड केलेत, ॲड्रेस पण दिलेत प्रत्येकाला की त्यांनी डायरेक्टही पोस्टाने रजिस्टर करावं PM ऑफिसला, CM ऑफिसला, महानगरपालिकेला आणि जी सर्वोच्च न्यायालयाची जी प्रत आहे ती आमच्याकडे जमा करावी, कारण की आम्ही ती एकत्र जमा करणार आहोत असा आमचा आम्ही पिटिशनमध्ये ते टाकणार आहोत। आपण बघतोय की अशा पद्धतीनं हे सगळा प्रयत्न जो आहे तो तपोवन परिसरामध्ये सुरू आहे। वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संघटना यांच्या माध्यमातून इथे प्रयत्न केले जात आहेत आणि या तरुणांच्या माध्यमातून हरकतनामा जो आहे तो या ठिकाणी आता मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पाठवण्याची तयारी सुरू आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।